सुगलाताई ढोले पाटील यांचाही सत्कार या ठिकाणी सोडले का? अच्छा बरायला पाहिजे अगोदर दिलाय का नंबर आहे म्हणजे अनुजा सातव आणि डॉक्टर बिलगवडे विशाल बिलगवडे हे ऑन द वे आहेत, चाकणवरून येत आहेत. कॉफी काय वाटतं आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण सगळ्या लेडीज एकच लावूया, सगळ्यांनी हात फोटो घ्या. इकडे समोर पहा सर्व सर इकडे समोर सर समोर पहा सर्वांनी इकडे समोर पहा. नंतर या ठिकाणी उपस्थित होत असतात. त्यामुळे अगदी छोट्या पद्धतीने आपण उद्घाटनाचा कार्यक्रम मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या प्रत्येकाप्रमाणे अध्यक्ष श्री हनुमान केळकर यांना विनंती करतो ज्यांची निवड झालेली आहे. आता त्यांचा फोन आला, प्रचाराच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं रॅलीवर वेळ काढून या ठिकाणी आपल्याकडे येत आहेत. मेळावा संपन्न होत असतो. त्या मेळाव्याचं संपूर्ण स्मिताताई टिळेकर आणि माधुरी गाडेकर हे त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री केदारी साहेबांना विनंती. बनकर साहेबांचा सत्कार थोड्याच वेळा त्या ठिकाणी पोहोचत आहे. कारण सगळीकडे प्रचाराची वेळ उभारी आहे. त्यांच्या सासूबाई प्रचारात उभे असल्या कारणाने त्या ठिकाणी 16 सेंटर कार्यरत आहेत. या नमस्कारासाठी झालेले आहेत. सुनीताबाई गिरमे यांचा सत्कार या ठिकाणी राजकर मॅडम यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. आजच्या मेळाव्यामध्ये त्यांनी महिलांच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त सहन करलाय, म्हणजे दोन्ही गावांच्या मध्ये हे काम करण्याची स्पर्धा या ठिकाणी लागलेली असते. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या 36 पदी निवडलेले असे श्री विजयराव कोटावळे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राध्यापक गौरव जगताप सर यांना विनंती, आपण विजय मेळावे संपन्न झाले त्यामध्ये भोजन सर इकडे समोर सर्वांचं नाम उल्लेख करत नाही. त्या ठिकाणी महात्मा फुले मंडळ असेल, ज्योती मंडळ असेल, अनेक मान्यवर संस्थेच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय ज्योती जय क्रांती. या संस्थेचे अध्यक्ष हनुमान केळकर सर आणि गाडेकर सर यांचे मी विशेष आभार मानतो. कारण त्यांनी एक जुन्या आठवणी ठेवून आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. वधूवर परीक्षा मिळावे ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने पूर्वीची मासिक नारी आवाज संस्था आणि आज ही 4 वर्षापूर्वी त्याच अनुभवातून त्याच तयार झालेलं संचालकांनी ही चालू केलेली नारी विकास संस्थांच्या मार्फत हा जो आज मेळावा संपन्न होत आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं मी जास्त काय भाषण करणार नाही, परंतु एक सांगेन की या मेळाव्यातून जास्तीत जास्त लग्न जमले पाहिजेत आणि विवाहासाठी वधूवरांनी तडजोड करायला शिकली पाहिजे. आणि आजकाल
एक ट्रेंड आहे की मी आणि माझी बायको, माझा नवरा आणि मी, जे आपलं संयुक्त कुटुंब आहे आणि जे आपला सुसंस्कृतपणा पूर्वीचा होता त्याला कुठेतरी बाधा लागलेली आहे. याचा संपूर्ण विचार नवीन पिढीने आणि पालक वर्गाने करायची गरज आहे. आणि या अशा वधूवर परिचय मिळावे प्रत्येक ठिकाणी व्हावेत. सर मी एक सांगतो की जे नगरला गॅप पडला आहे तर नगर शहरासाठी मी पुन्हा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की नगर शहरामध्ये तुम्ही मेळावा घ्या. त्या मेळाव्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य आम्ही तुम्हाला देऊ. तर या मेळाव्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. या मेळाव्याला चांगले परिचय व्हावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आज लग्न जाणावेत ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जेव्हा वधूवर मेळावा होतो, सामाजिक प्रश्न निर्माण होतात, हे सगळं टाळण्यासाठी संस्थाचे कार्यक्रम आयोजित करते. एकमेकांना समंजसपणा याप्रमाणे वधूवरांचं जीवन कसं सुरक्षित आणि उज्ज्वल होईल या दृष्टिकोनातूनही संस्था ही काम करत आहे. आज आपण या धावपळीच्या युगामध्ये सर्व समाज बांधवांना एकत्र येऊन हे वधूवर परीक्षा आणि पालकांची जबाबदारी हे पाहून एक चांगलं काम या मंडळांनी केलेलं आहे. मी सर्वांना विनंती करेन, या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि आपल्या संत सावतामाळीच्या संस्काराप्रमाणे आपण या कार्यक्रमाचं नियोजन करावं. तसंच हे वधूवरांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि बरबादीत जावं या दृष्टिकोनातून हा मेळावा करण्यात यावं. एक समजदार समाज निर्माण व्हावं एवढं बोलून मी इथं थांबतो. जय हिंद जय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. साखरपुड्यालाही त्या ठिकाणी उभारलेलं आहे. यामध्ये इतरचे भाष्य आहे. त्यांचाही लग्न आपल्याला प्रकाश ठरलेला आहे. कार्यालय चालवलं. त्यानंतर आबांनी आम्हाला एक विनंती केली होती की मी पूर्ण कॉम्प्युटर संगणक तुम्हाला सगळं ऑफिस त्या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण समोर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आभारात मी जास्त वेळ घालवत नाही. मी बनकरताईंना म्हटलं तुम्ही आभार अजून मुलं बोलवतो. घर क्रमांक 13 टिळेकर, त्यानंतर सुरेश कुमार राऊत, ठीक आहे. ते कळत नाही, कृपया तसं काही करू नका. ज्या मुलांना, कारण हे माझे शिक्षण माईक समोर आहे प्रियंका दिलीप ढोक, शिक्षण आहे B.Com. नमस्कार, माझं संपूर्ण नाव आहे प्रियंका दिलीप ढोक, शिक्षण आहे B.Com. जन्मतारीख आहे 27/4/1998. जन्मवेळ आहे पहाटे 3:28. जन्म ठिकाण आहे पुणे. उंची आहे 5.4 इंच. वर्ण आहे गोरा. बांधा आहे मध्यम. देवक आहे 5 पालवी. रक्तगट आहे A पॉझिटिव्ह. नोकरी व व्यवसायाचे ठिकाण सर्व्हिस प्रायव्हेट जॉब पुणे. हुद्दा आहे अकाउंटिंग क्लार्क. मासिक उत्पन्न आहे 20,000. अपेक्षा आहेत अनुरूप सर्व्हिस व्यवसाय आणि वेल एज्युकेटेड. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 95 11 85 22 54. दुसरा नंबर आहे 98 81 30 90 72. आणि मी वडगाव सिंहगड रोड इथून आहे. माझा फॉर्म क्रमांक आहे 3. प्रियंका सुरेश लहासे. सुरेश लहासे. माझे शिक्षण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन कॉम्प्युटर सायन्स आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन कॉम्प्युटर सायन्स. जन्मतारीख 2/8/1996. जन्मवेळ दुपारी 12 वाजता. जन्म ठिकाण बुलढाणा. उंची 5 फूट 5 इंच. वर्ण गोरा. बांधा सडपातळ. देवकुळ गोल्हारे. रक्तगट B पॉझिटिव्ह. आणि माझे नोकरीचे ठिकाण सॉफ्टवेअर इंजिनियर इन्फोसिस पुणे.
4 इयर्सचा पूर्ण एक्सपिरियन्स आहे. माझी पोस्ट आहे ॲज अ टेक्नॉलॉजी अनालिस्ट आणि माझं उत्पन्न 6 लाख पॅकेज आहे. आणि अपेक्षा इंजिनिअरिंग MBA MCA और गव्हर्नमेंट बॅकग्राऊंडचं चालेल. आणि संपर्कासाठी नंबर 72 89 88 41 58. माझा फॉर्म क्रमांक आहे 10. आहे 7:30 सकाळी. जन्म ठिकाण धुळे. मामेकोळ जे आहे ते सोनवणे. रक्तगट AB पॉझिटिव्ह आणि मी करंटली असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते आहे जैन सिनियर कॉलेज इथे धुळे इथे. माझं जे मंथली आहे ते मंथली इन्कम ते 15,000 आहे. आणि माझ्या ज्या अपेक्षा आहे ते असिस्टंट प्रोफेसर इंजिनियर आणि प्लस मला डान्स आणि सिंगिंगमध्ये इंटरेस्टेड व्यक्ती हवा आहे. आणि माझ्या वडिलांचं जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते 9403292855 आणि माझ्या भावाचा नंबर आहे 7507044823 आणि माझा फॉर्म क्रमांक आहे 14. थँक्यू. मारुती जाधव 12वी पास. जन्म तारीख 25/11/1997. जन्म वेळ सकाळी 10:55. जन्म ठिकाण चिंचवड. उंची 5 फूट 3 इंच. वर्ण सावळा. बांधा उत्तम. देवाण पानकणीस. रक्तगट O पॉझिटिव्ह. व्यवसाय रिक्षा व्यवसाय. प्रति महिना 40,000. अपेक्षा भत्ता अनुरूप आणि मनमिळावू. संपर्क नंबर 88 88 59 34 34. फॉर्म नंबर 27. ओके, धन्यवाद. माझं नाव ऋषिकेश विजय कडसरे. शिक्षण BE मेकॅनिकल आणि मास्टर सप्लाय चेन मॅनेजमेंट ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास डॅलस USA. जन्मतारीख 10 जुलै 1990. जन्मवेळ सकाळी 6:30 वाजता. जन्म ठिकाण पुणे. उंची 5 फूट 5 इंच. वर्ण गोरा. देवक 5 पावली. रक्तगट O पॉझिटिव्ह. नोकरी सध्या जॉब शोधत आहे. मी 5 वर्ष US मध्ये जॉब केले आणि मागच्या आठवड्यात भारतात आलो. अपेक्षा अनुरूप ग्रॅज्युएट. नोकरी प्राधान्य. कॉन्टॅक्ट नंबर आईचा नंबर आहे 9420166631 आणि फॉर्म नंबर 29. थँक्यू. धन्यवाद. मावस भावाबद्दल माहिती सांगणार आहे. त्याला ऐकू न आल्यामुळे त्याला बोलता येत नाही आहे. त्याचं संपूर्ण नाव आहे कुमार अक्षय विष्णू कुदळे. शिक्षण 12वी पास ITI. जन्मतारीख आहे 8/5/1998. जन्मवेळ आहे 8:30 सकाळी. जन्म ठिकाण आहे नेरे. उंची आहे 5.5. वर्ण आहे गौवर्ण. बांधा आहे मजबूत. देवक आहे 5 पालवी समदड. रक्तगट आहे B पॉझिटिव्ह. नोकरी व्यवसायासाठी का शेती व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय आहे. स्वतःचं दुकान आहे. मासिक उत्पन्न आहे 40,000 रुपये. अपेक्षा आहे 10वी पास. संपर्कासाठी पत्ता व मोबाईल नंबर. मुक्काम पोस्ट नेरे कुदळे वस्ती. मोबाईल नंबर सांगतोय मी 7760133837. पुन्हा एकदा संपर्क क्रमांक सांगतोय 7760133837. धन्यवाद. ओके, धन्यवाद. परिचय द्या. मी आबा राजकर पुणे. हे माळी समाज सेवा संस्था जी आहे ती गेली विविध माध्यमातून गेली 30-32 वर्ष सेवा करत आहे. त्यांच्या फाउंडेशन पासून आम्ही बरोबर आहोत. आमचे टिळेकर सर, गाडेकर सर, गिलचे आणि सर्व आमचं संचालक मंडळ हे पूर्ण महाराष्ट्रातून काम करतं. महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या आमच्या जवळपास तिथे वधूवर आमच्या सूचकच्या संस्था आहेत, प्रतिनिधी आहेत आणि मग तिथून सगळा डाटा कलेक्ट होतो आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र याचं काम चालतं. नव्हे तर आता तुम्ही पाहिलं असेल मगाशी तर काही US, जर्मनी, बाहेरच्या देशातून स्थळं आलेली आहेत की जी आपली मंडळी बाहेर देशामध्ये गेली आहेत. आणि एवढ्या शॉर्ट पिरियड नोटीसमध्ये इलेक्शनचं एवढं मोठं वातावरण असताना आज रविवार सारख्या ठिकाणी 2 तासामध्ये जवळपास 150 मुलं आणि 150 मुली यांचे रजिस्ट्रेशन झालेलं मी आता इथे जवळपास पाहिलं. तर याचाच अर्थ समाजाला याची फार गरज आहे आणि या गरजेतूनच इथे मी आता पाहिलं तर अतिशय सुशिक्षित, अतिशय उच्च विद्याविभूषित अशी स्थळं या संस्थेकडे आहेत. तर याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तमाम माळी समाजाला मी आवाहन करेन की सर्वांनी याचा लाभ घ्यावा. ही समाजाची फार मोठी गरज आहे. आपल्याला घरी बसून चांगली मुलं, चांगल्या मुली त्यांचा परिचय होणार नाही किंवा नुसतं वधूवर सूचक केंद्रामध्ये जाऊन तिथे एवढी स्थळं मिळणार नाही.
पण इथे आज या मेळाव्याच्या निमित्ताने अचानक येऊन होणाऱ्या नोंदी, येणारी मुलं आणि मुली हे अतिशय मोठ्या प्रमाणावर आलेली आहेत. आणि मला फार आनंद काय वाटला, तर अतिशय उच्च शिक्षित मुलं आणि मुली, डॉक्टर, इंजिनियर, IT इंजिनियर असे चांगले चांगली स्थळं इथे येतात. पूर्वी एक समाजामध्ये न्यूनगंड होता, मेळाव्याला जाणं म्हणजे ज्यांचं लग्न ठरत नाही असे, पण तो न्यूनगंड आता पूर्णपणे बाजूला गेलेला आहे. कारण इतकी उच्च शिक्षित स्थळं जर इथे येत असतील तर याचा अर्थ लोकांना चॉईस हवा आहे. आणि ही समाज एक संस्था जी आहे ती गेली 30-32 वर्ष काम करत आहे. मी त्यांच्याबरोबर थोड्याफार फरकाने त्यांच्याबरोबर असतो, परंतु ही मंडळी अतिशय चिकाटीने, निस्वार्थीपणे, कुठल्याही नफ्या तोट्याची अपेक्षा न करता समाजासाठी हे काम करत आहेत. त्या माळी विकास संस्थेला माझ्यातर्फे मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी हनुमान सुदाम केळेकर, माळी समाज विकास समितीचा अध्यक्ष. आजचा हा मेळावा जांभूळकर गार्डनमध्ये संपन्न होत आहे. आजच्या या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर परदेशातून सुद्धा वधूवर या ठिकाणी मेळाव्यास आलेले आहेत. आणि आजचा हा मेळावा खूप असा उच्च शिक्षितांचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. हा मेळावा संपन्न होत असताना आमचे सर्व संचालक मोठ्या चिकाटीने या मेळाव्यासाठी कष्ट करत काम करत असतात. त्यामुळे आमचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत असतो. वधूवरांच्या बद्दल सांगायचं गेलं तर यामध्ये वधूवरांच्या पेक्षा त्यांच्या पालकांच्या अपेक्षा ह्या जास्त असतात. मुलीचं लग्न ठरण्यामध्ये यामध्ये आईवडिलांची भूमिका ही प्रामुख्याने अपेक्षेपेक्षा जास्त त्यांची भूमिका असते. त्यामुळं लग्न ठरण्यास अडथळा निर्माण होत आहे. आज जर पाहिलं तर 150च्या वर आमचे त्यात रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि 150पर्यंत मुलींचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. यामध्ये जास्त करून मुलांची संख्या आज वाढत चाललेली आहे. त्यामुळे मुलांनी नक्कीच भविष्याकडे जास्त अपेक्षारूपी न पाहता ऍडजस्टमेंट करून आपल्या जीवनाचं जीवनसाथी त्यांनी निवडलं पाहिजे. तरच या ठिकाणी म्हणजे मुलांची संख्या कमी होऊन मुलांचे शुभ होण्यास मदत होणार आहे. आजचा हा मेळावा खूप चांगल्या पद्धतीने संपन्न होत आहे. त्याबद्दल आमचे सर्व संचालकांचं या ठिकाणी सहकार्य आम्हाला लाभत असतं. आमचे आबासाहेब रासकर यांचा आम्हाला गेले 25 वर्षापासून आम्हाला त्यांचं सहकार्य लाभत आलेलं आहे आणि त्यांचंच मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असल्यामुळे आम्ही आत्तापर्यंत 32 वर्षाचा हा प्रवास करत आहोत. आजच्या या कार्यक्रमास आबासाहेब रासकर त्याचप्रमाणे आमचे समाजातील इतर विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय ज्योती जय क्रांती. प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग गाडेकर, माळी समाज विकास संस्थेचा सचिव. आपण गेली 32 वर्ष हे माळी समाज विकास संस्था आणि सुरुवातीचं नाव आमचं माळी आवाज वधूवर केंद्र असे या संस्थेच्या माध्यमातून गेली 32 वर्ष आम्ही वधूवराचं काम या ठिकाणी करत आहोत. आज आपण या जांभूळकर गार्डनमध्ये माळी समाज विकास संस्थेचा मेळावा या ठिकाणी संपन्न केलेला आहे. अतिशय मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी आहे. खानदेश, जळगाव असेल, मालेगाव असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल आणि परदेशातून या मेळाव्यासाठी वधूवर या ठिकाणी उच्च शिक्षित आणि सर्व प्रकारचे वधूवर, घटस्फोटित असतील, विदूर असतील, विधवा असतील, या सर्व प्रकारचे वधूवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या मेळाव्याचं उद्घाटन आमचे मार्गदर्शक आणि ज्यांचं गेली 32 वर्ष आम्हाला अतिशय मोलाचं असं सहकार्य लाभत आहे अशा आदरणीय आबासाहेब रासकर यांच्या हस्ते आज संपन्न झालेलं आहे. कार्यक्रमासाठी आदरणीय ॲडव्होकेट विजयजीराव, सन्मित्र बँकेचे व्हाईस चेअरमन, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सातव, त्याचप्रमाणे केदारी गार्डनचे मालक आदरणीय विठ्ठलराव केदारी, त्याचप्रमाणे मनोज बनकर अहमदनगर अशा अनेक मान्यवर आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित होते. आजचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत असताना हा या कार्यालयातला 4था मेळावा आहे आणि एकंदरीत आमचे आतापर्यंत 58 मेळावे या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या पुढच्या मेळाव्याची घोषणा आम्ही या मेळाव्यात केलेली आहे. आम्ही अहमदनगरमध्ये पुढचा मेळावा या ठिकाणी घेत आहोत. सातारा या ठिकाणी पण मेळावे झालेले आहेत. या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्यामध्ये उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, त्याचप्रमाणे IT क्षेत्र 10वी 12वी असं कोणतंही क्षेत्र नाही का त्या क्षेत्रातला वधूवर आज या मेळाव्याला उपस्थित नाही. अतिशय सुंदर असा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. मी जांभूळकर गार्डनचे त्या ठिकाणी आदरणीय जांभूळकर साहेबांचं या ठिकाणी शंभू शेठ यांचं अभिनंदन करतो. आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि कार्यालय मागितलं, लगेच त्या ठिकाणी मिळालं. त्याचप्रमाणे या अगोदर केदारी गार्डन असतील, आदरणीय आबासाहेब रासकर असतील, या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी कार्यालय उपलब्ध करून दिलेलं आहे.
मला फक्त खंत एकच या ठिकाणी सांगायची आहे. मी मागच्या मेळावा 9/2ला या कार्यालयात घेतला होता. 50 ते 60% लग्न त्या ठिकाणी संपन्न झालेले आहे. पण वधूवराचे पालक काय करतात, आपली गरज संपली का आम्हाला कळवत नाही. त्याच्यामुळं नजर चुकीने तेच स्थळ आम्हाला लग्न झाल्यानंतरही आम्ही दुसऱ्या स्थळासाठी सुचवत असतो. मग तिकडनं पालकांचा अभिप्राय येतो का हे लग्न झालेलं आहे. तर माझी वधूवर पालकांना एक विनंती आहे, आपलं लग्न कोणत्याही माध्यमातून ठरवू, पण त्या ठिकाणी आम्हाला संस्थेला कळवा. आपली स्वतःची वेबसाईट आहे, आपण क्लासिफाईड ॲड आहे त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. पूर्ण पेपरलेस, आपण या अगोदर अंक काढत होतो, अंक न काढता आपण पूर्ण पेपरलेस काम या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही वेबसाईटवरती तुमच्या मोबाईलमध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्ही बसल्या बसल्या त्या ठिकाणी स्थळांची माहिती त्या ठिकाणी डिटेलपणे बघू शकता, असं आपण वेबसाईट तयार केलेली आहे. आणि महाराष्ट्रभर ही वेबसाईट, त्याचप्रमाणे परदेशातून या वेबसाईटला अनेक वधूवर आणि पालक त्या ठिकाणी भेटी देत असतात. यावेळेस आपण इंस्टा नंतर फेसबुक या ठिकाणी ऍड केलेली होती, त्यातूनही भरपूर वधूवरांचे या ठिकाणी नोंद झाले. माझ्याकडे असे पेंडिंग मध्ये जवळजवळ 450 वधूवर त्या ठिकाणी आता पेंडिंग मध्ये आहे. त्यांना आपण ऍक्सेस दिलेला नाहीये, त्यांनाही मेळावा झाल्यानंतर आपण या ठिकाणी ऍक्सेस देणार आहोत. ते परदेशामध्ये नोकरीला आहे, परंतु या ठिकाणी मेळाव्याला ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्याचप्रमाणे आपण माळी समाज विकास संस्थेच्या माध्यमातून पितृचक्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, त्याचप्रमाणे अनेक सामाजिक उपक्रम, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती असेल, पुण्यतिथी असेल, सावित्रीबाई जयंती असेल, पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल, हे सगळे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करत असतो. नुकताच आम्ही महात्मा फुले यांचं जे मूळ गाव आहे कटगुण, जिथं त्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी ते गाव त्या ठिकाणी सुधारण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेला होता, परंतु आज तागायत महात्मा फुले यांचं कटगुण गाव हे त्या ठिकाणी पूर्णपणे अविकसित आहे. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर वाईट वाटलं. महात्मा फुलेंच्या गावामध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा होऊ शकलेली नाही. त्याचप्रमाणे नायगावला ज्याप्रमाणे सुधारणा झालेली आहे, भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे, सर्व समाज बांधवांनी लक्ष घातलेलं आहे. माझी शासनाला एक विनंती आहे, कटगुणमध्ये सुद्धा तुम्ही त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य भारतभर आहे, त्या कार्याचा एक वसा ठेवून त्या ठिकाणी अद्यावत असं एक राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी उभारावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो. आणि आजच्या मेळाव्याच्या बाबतीत मला खूप आनंद झाला आहे. अतिशय मोठा मेळावा या ठिकाणी उत्साहाने संपन्न होत आहे. मेळाव्याची सुरुवात झालेली आहे, तरी सुद्धा आज लांब लांबून पुण्यात आहे सर, आम्ही 3 वाजेपर्यंत पोहोचतोय, 4 वाजेपर्यंत पोहोचतोय, पण आमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. असा हा मेळावा न भूतो न भविष्य या ठिकाणी संपन्न होत आहे. माझा आलेल्या सर्व वधूवर पालकांना, सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो. असं सहकार्य आमच्या पाठीशी तुम्ही सतत देत राहो ही नम्र काय प्रश्न आणि काय नेमका वय म्हणजे इंटरकास्ट वयाचं काय असलं? दुसरं एक पूर्वी सांगितलं होतं की सर्व धर्मासाठी तुम्ही त्या ठिकाणी काम करा, पण आम्ही फक्त माळी समाज त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये ठेवलं होतं, कारण खूप मोठं काम आहे. परंतु आज आमच्या ऑफिसला वेगवेगळ्या समाजाचे लोक येत आहेत, ते सांगतायत का आम्हाला माळी समाजाची मुलगी चालेल, माळी समाजाचा मुलगा चालेल, जैन, कुंभार, सुतार वगैरे अशा सर्व घटकातले. मी मराठा समाजासाठी माझ्या मित्राला सांगून एक सेपरेट असं त्या ठिकाणी एक 4 व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. त्याच्यावरती रोज जवळजवळ 50 ते 60 स्थळं एका दिवशी त्या ठिकाणी पडतात. म्हणजे एवढं सगळं काम आम्हाला एकत्रित करायचं आहे. आबासाहेब राजकारणी ज्यावेळेस आम्हाला ती सूचना केली होती, ती आता आम्हाला अंमलात आणावी लागणार आहे. आणि आम्ही थोड्याच याच्यामध्ये सर्व समाजासाठी सर्व धर्म समभाव या उद्देशाने वधूवर केंद्र त्या ठिकाणी सुरू करत आहोत. आणि वधूवर पालकांची खूप अपेक्षा असतात. आज मुलींची संख्या निम्म्याने घटलेली आहे, मुलांची संख्या वाढलेली आहे. 32 वर्षाच्या काळामध्ये 2 मेळावे आमचे असे घडले की ज्या मेळाव्यामध्ये मुलांची संख्या दुप्पट आहे आणि मुलींची संख्या कमी आहे. आबासाहेब राजकारण्यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी विदित केलं तर जैन समाजामध्ये सुद्धा ही मुलींची संख्या घटत आहे. तर पालकांना विनंती आहे, आपण या मेळाव्यासाठी जास्त अपेक्षा न ठेवता तडजोड करून त्या ठिकाणी आपल्या मुला मुलींचे लग्न कसे संपन्न होतील याकडे लक्ष द्यावं. किती वयोगटातील आणि कुठून कुठून आलेले आहेत आजच्या या वयोगटामध्ये जे आपलं जे नियम आहे शासकीय नियमानुसार त्या वयोगटातल्या मुलांनीच आपल्या मेळाव्यामध्ये भाग घेतलाय. परंतु आज जर वयाचा विचार केला तर माझ्याकडे अगदी 67 सालातला जन्म असलेला, 78 सालातले जन्म असलेले अशा मुला मुलींनी सुद्धा आपल्या मेळाव्यामध्ये भाग घेतलाय. केवळ करिअरच्या पाठीमागे लागल्या कारणाने त्यांचे लग्न रखडलेले आहेत. त्या फ्रेश आहेत, त्या काय घटस्फोटीत नाही, परंतु करिअरच्या पाठीमागे लागल्यामुळं ते लग्न रखडलेले असे मुलं मुली सुद्धा आपल्याकडे आहेत. अगदी नायब तहसीलदार असतील, कलेक्टर, नायब
त्यानंतर डेप्युटी कलेक्टर आहे, विक्रीकर निरीक्षक आहे, असे स्थळ सुद्धा डॉक्टर आहेत, असे स्थळ सुद्धा आज पेंडिंगला आमच्याकडे आहेत. पण त्यांचा अपेक्षा त्या ठिकाणी त्यावेळेस पूर्ण होऊ शकल्या नाही. आता तडजोड करायला ते तयार आहेत. त्यामुळे असे 2 लग्न नुकतेच आमच्या मार्फत त्या ठिकाणी किती लोकांची संख्या सगळे आता नोंदणी या आता आजच्या मेळाव्यासाठी आपण 800 लोकांचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी गृहीत धरलेला होता आणि तसा रिस्पॉन्स कुठून आपल्याला आलेले त्या ठिकाणी सगळे? मिळालेला आहे. आपल्या आजच्या मेळाव्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जळगाव असेल, भुसावळ असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, नागपूरच्या 2 नोंदणी आपल्याकडे आता आहे. नंतर या ठिकाणी सातारा, सांगली, फलटण असे सर्व क्षेत्र, लोणावळा जिथं आमचे वधूवर सेंटर आहे तिथून तर आलेलेच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण वधूवर आपल्या या मेळाव्यामध्ये सहभागी झाले आणि आम्ही यावर्षी आता नवीन सेंटर आजपासून ठाण्याला दादाजी कोंडदेव स्टेडियमला आपलं पहिलं सेंटर आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक सेंटर आज आपण सुरू करत आहोत. धन्यवाद. वेबसाईट माळी समाज विकास संस्थेची जी वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटला अनेक देशातून, परदेशातून आणि महाराष्ट्रातून आज व्हिजिट झालेली आहे, ती वेबसाईट आहे www.malivikasmatrimony.com. या वेबसाईटला आपण व्हिजिट द्यावी. त्यावर तुम्हाला एक अशी सुविधा केलेली आहे, क्लासिफाईड ॲडमध्ये जर तुम्ही स्थळं बघितले, तुमची जरी तिकडे रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तरी तुम्हाला क्लासिफाईडमध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सर्व क्षेत्रातली स्थळं त्या ठिकाणी बघायला मिळतात. या वेबसाईटला सध्या खूप मोठा असा रिस्पॉन्स मिळत आहे. आपला ऑफिसचा मोबाईल नंबर आहे 8007822021 आणि अध्यक्षांचा नंबर आहे 9850579951. असे अनेक नंबर आमच्या वधूवर संचालकाचे आहे. वेबसाईटला आपण त्याची सर्व डिटेल दिलेली आहे. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती.